जुलै महिना संपत आला तरीही अजून वर्धा जिल्ह्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधून प्रवास करणारी वर्धा नदी अजूनही कोरडीच आहे। याच नदीच्या पात्रातून पाण्याच्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। जुलै महिना संपत आला आहे तरी वर्धा जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। वर्धा नदीचं पात्र असं कोरडं खळाण पडलं आहे। मी आता वर्धा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि आपण बघू शकता कशा प्रकारे कोरडं ठळाण असं हे वर्धा नदीचं पात्र आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामधून ही वर्धा नदी प्रवास करत असते, परंतु वर्धा जिल्ह्यातच वर्धा नदीला आता पाण्याची गरज पडताना दिसत आहे। खरं म्हणजे वर्धा नदीवर एकीकडे अप्पर वर्धा धरण आणि दुसरीकडे लोअर वर्धा धरण हे दोन मोठी धरणं आहेत। त्याच्यापैकी अप्पर वर्धा हे विदर्भातील एकमेव मोठं धरण आहे आणि आजच्या तारखेमध्ये ते फक्त 51.75% भरलं आहे, जे मागील वर्षी याच तारखेला ते 54.97% त्याची टक्केवारी होती। खरं म्हणजे इतक्या मोठ्या टक्केवारीचा फरक हा पावसामुळे पडताना आपल्याला दिसत आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो कशा प्रकारे पूर्ण कोरडं खट असं हे नदीचं पात्र पडलं आहे। अजूनही वर्धा नदीला पाण्याची मोठी म्हणजे आतुरता आहे, आवश्यकता आहे, तिला वाट आहे या पाण्याची। म्हणून हे वर्धा नदीचं पात्र जे एकेकाळी दुथडी भरून वर्धा नदी वाहत होती ती आता अशी कोरडी खडांग होताना पाहायला मिळत आहे। वर्धा अप्पर वर्धा धरण आणि लोअर वर्धा धरण दोन्ही धरण हे अजूनही अर्ध्यावरच म्हणजे निम्म्यावरच आहे आणि कदाचित जर चांगला पाऊस किंवा मुसळधार पाऊस झाला नाही तर भविष्यामध्ये पाणी टंचाई सुद्धा जाणवू शकते आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाईला सामोरं सुद्धा जावं लागते। त्यामुळे आता वर्धा नदीच्या या पात्राला नदीच्या पात्राला पाण्याची जी आहे नितांत गरज होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।